जेव्हा आपल्याला कामाचं टेन्शन येतं आणि अचानक आपल्याला कोणतरी आपलं महत्त्वाचं कोण भेटतं ना, तर आपलं कामाचं टेन्शनच निघून जातं, जे घरचं असो किंवा बाहेरचं असो. तर माझी मैत्रीण भेटली होती, खूप दिवस झाले, खूप दिवसांनी ती भेटली आणि नंतर तिने छान असा येवल्याचा चहा पाजला. तिथे छान असा आम्ही सेल्फी वगैरे काढून घेतली आणि थोडाफार गप्पा केल्या आणि आलो होतो खरं सामान घ्यायला. ती पण सामान घ्यायला चालली होती हरताळिकेचं. नंतर घरी आले आणि छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली. हरताळिकेचं व्रत हे मी लग्न झाल्यापासून करते, म्हणजे लग्नाच्या आधी करत नव्हते. खरं तर कुमारिकांनाही हे जर व्रत केलं ना की त्यांना चांगला नवरा मिळतो आणि सुवासिनींनी केलं ना तर नवऱ्याला दीर्घायुष्य लाभतं असे म्हणतात. म्हणून ही हरताळिका पूजन, पार्वती पूजन म्हणलं जातं. आणि नंतर मग त्याच्यानंतर मी रांगोळी वगैरे काढली, छान अशी पावलं वगैरे काढली. आणि हरताळिका ही कधी पण कंदांवर असते, म्हणजे तिला कंद खायला आवडतात, म्हणून मी बटाट्याची भाजी केली. इतर वेळेस मी काहीच खात नसते, पण ह्यावेळेस काय मला भूक निघत नव्हती म्हणून खाल्ली. आणि नंतर बाहेरची रांगोळी काढून घेतली. 4:45 वाजले होते आणि मग मी नाश्ता करून घेतला. तर चलो बाय.